अजित पवार, विमान अपघात की घातपात, 7 मोठ्या शंका आणि धक्कादायक खुलासे. 27 जानेवारीचा काळजाचा ठोका चुकवणारा दिवस. महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक वादळ शांत झाल्याची बातमी आली आणि संपूर्ण राज्य सुन्न झालं. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघाताला आता 10 दिवस उलटले आहेत. पण संशयाचा धूर काही केल्या कमी व्हायला तयारच नाही. आज या घटनेवर जे प्रश्न उपस्थित केले जात आहेत ते ऐकल्यानंतर कोणाच्याही मनाला शंकेची पाल चुकेलच. हा केवळ एक अपघात होता की यामागे एखादं मोठं षडयंत्र? विमान जमिनीला स्पर्श करण्यापूर्वीच हवेत स्फोट कसा झाला? 6 प्रवासी असताना 5च मृतदेह कसे सापडले? या अशा अनेक प्रश्नांनी आता तपास यंत्रणाची झोप उडवली आहे. विमान हवेतच फुटलं होतं. या प्रकरणाला खरं वळण मिळालं ते खासदार बजरंग सोनावणे यांच्या एका खळबळजनक विरोधामुळे. स्वतःला अजितदादांचा सच्चा कार्यकर्ता आणि शिष्य मानणारे सोनावणे जेव्हा काही तांत्रिक प्रश्न उपस्थित करतात तेव्हा त्यांच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यांनी थेट विचारलं की विमान जमिनीला लागायच्या आधी हवेत कसं काय क्रॅश झालं? त्यांच्या दाव्यानुसार CCTV फुटेज नीट पाहिलं तर असा लक्षात येते की जमिनीला स्पर्श होण्यापूर्वीच विमानात पहिला मोठा स्फोट झाला होता. त्यानंतर जेव्हा विमान जमिनीवर आदळलं तेव्हा दुसरा स्फोट झाला. जर हा तांत्रिक बिघाड असता तर हवेत स्फोट होण्याचं कारण काय? विमानात आधीच बॉम्ब पेरला होता का? असा थेट सवाल आता उपस्थित केला जात आहे. इतकंच नाही तर सोनावणे यांनी आणखी एक अंगावर काटा आणणारा मुद्दा मांडला आहे. अपघाताच्या वेळी जे लोक इंजिनियरच्या जवळ बसले होते ते विमानाच्या बाहेर हवेत फेकले गेले. हे कसं शक्य आहे? जर विमान कोसळलं असतं तर सर्व ढिगारा एकाच ठिकाणी असायला हवा होता. पण इथे चित्र वेगळंच दिसतंय. म्हणूनच आता 27 जानेवारीच्या सकाळी दादा देवगिरी बंगल्यावरून किती वाजता निघाले, कोणत्या गाडीने गेले, त्यांचा ड्रायव्हर कोण होता आणि विमानतळावर एंट्री केल्यापासून ते विमानात बसेपर्यंत सर्व CCTV फुटेज सार्वजनिक करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. 7 मोठे प्रश्न ज्यांची उत्तरं अजूनही गुलदस्त्यात आहेत. 1. विमानाची निवड आणि तांत्रिक स्थिती. विहराल कंपनीचं हे विमान नेमकं कोणाच्या सांगण्यावरून भाड्याने घेतलं आलं आहे? त्या विमानाचं फिटनेस सर्टिफिकेट होतं का? मंत्रालयातील कोणत्या अधिकाऱ्याने या कंपनीला हिरवा कंदील दाखवला? याची चौकशी आता ART करत आहे. 2. मृतदेहांची संख्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी एक अत्यंत गंभीर मुद्दा उपस्थित केला आहे. विमानाने जेव्हा उड्डाण केले तेव्हा त्यात एकूण 6 जण होते. पण अपघातानंतर शोक मोहिमेत केवळ 5 जणांचे मृतदेह का सापडले? तो 6वा व्यक्ती कोण होता आणि तो कुठे गेला? की तो या अपघाताचा साक्षीदार आहे? 3. हवामानाचा बनाव. प्रशासनाकडून सांगण्यात आलं की त्या दिवशी खूप धुके होते ज्यामुळे वैमानिकाला दिसत नव्हते. पण सुषमा अंधारे CCTV फुटेजचा दाखला देत हा दावा खोडून काढला आहे. फुटेजमध्ये कुठेही इतकं दाट धुकं दिसत नाहीये की विमानाचा अपघात व्हावा. मग प्रशासनाने धुक्याचं कारण का दिलं? 4. वैमानिकाचं विलक्षण योगायोग. रुपाली ढोंबरे यांनी वैमानिकाच्या बाबतीत एक धक्कादायक माहिती समोर आणली आहे. हे विमान कॅप्टन मदन आणि कॅप्टन यश उडवणार होते. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे दोघंही एकाच वेळी ट्रॅफिकमध्ये अडकले आणि त्यांना उशीर झाला. त्यांच्या जागी शेवटच्या क्षणी दुसरे वैमानिक आले. हे खरंच ट्रॅफिकमुळे झालं की त्यांना थांबवण्यात आलं होतं? हे आजही गूढ आहे. 5. विमानाने हवेत घेतलेले गिरक्या. छगन भुजबळ
यांनी यावर संशय व्यक्त केला आहे. विमान व्यवस्थित उडत असताना अचानक हवेत गोडगिरक्या का घेऊ लागलं आणि अचानक पलटी कसं झालं? ही कोणतीही तांत्रिक चूक नसून विमानासोबत कोणीतरी छेडछाड केली असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. 6. राजकीय षडयंत्राची शक्यता. संजय राऊत यांनी याला ऑपरेशन लोटसचा भाग तर नाही ना, असा सवाल विचारून राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. तर दुसरीकडे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही हा अपघात असू शकतो असं म्हटलं होतं. जेव्हा देशातील इतके मोठे नेते शंका व्यक्त करतात तेव्हा प्रकरण नक्कीच गंभीर असतं. 7. इंजिनचा स्फोट की स्फोटक. इंजिनमध्ये बिघाड होऊन स्फोट होणं आणि स्फोटकांनी विमान उडवणं यात फरक असतो. तज्ज्ञांच्या मते ज्या पद्धतीने विमानाचे तुकडे विखुरले गेले आहेत ते पाहता स्फोट हा बाहेरून नाही तर आतून झाल्यासारखा वाटतोय असं सांगितलं आहे. SIT तपास आणि भविष्यातील खुलासे. आता या सर्व प्रकारचा तपास SIT करत आहे. विमान संचालनातील अधिकाऱ्यांपासून ते अजित पवार यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वांची चौकशी होणार आहे. 28 दिवसांची हेडलाईन देण्यात आली आहे, ज्यामध्ये विमानाची सुरक्षा यंत्रणा का निकामी ठरली याचा अहवाल येईल. पण प्रश्न असा होतो की हे सत्य कधी समोर येणार, की हा तपासही फाईलमध्ये बंद होऊन राहील? महाराष्ट्राचा एक धाडसी नेता जो पहाटे 5 वाजल्यापासून कामाला लागायचा, ज्याचा दरारा संपूर्ण प्रशासनावर होता, अशा नेत्याचा शेवट असा अपघाती व्हावा हे कोणालाही पचनी पडणार नाही. कार्यकर्त्यांच्या मनात संताप आहे, कुटुंबाच्या मनात दुःख आहे आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात फक्त एकच प्रश्न आहे, आमच्या दादासोबत नेमकं काय घडलं? अजित पवारांच्या अपघाताभोवतीचं हे वलय जोपर्यंत सत्य समोर येत नाही तोपर्यंत शमणार नाही. या प्रकरणातील प्रत्येक अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत राहू. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया अशाच अपडेट्ससोबत. धन्यवाद.